संघवी सोनमलजी वरदाजी रूपाजी निंबाजी या परिवाराच्या गेल्या 119 वर्षांपासूनच्या महेंद्र ज्वेलर्स या सोन्या चांदीच्या पेढीनं ग्राहकांचा विश्वास संपादन केलाय। गेल्या वर्षी ही पेढी संघवी पोपटबाई सोनमलजी निंबाजिया यांच्या आशीर्वादानं गुजरीमधून स्टेशन रोडवरील भव्य वास्तूमध्ये स्थलांतरित झाली आहे। खासदार शाहू महाराज छत्रपती यांच्या हस्ते त्याचं उद्घाटन करण्यात आलं। सोने चांदीच्या आणि रत्नजडित दागिन्यांच्या अत्याधुनिक आणि अतिभव्य पेढीला अल्पावधीतच कोल्हापूरबरोबरच पश्चिम महाराष्ट्रातील ग्राहकांनी भरभरून प्रतिसाद दिला। स्टेशन रोडवरील महेंद्र ज्वेलर्समधील टेम्पल वॅक्स अँटिक कुंदन कामाच्या पारंपरिक आणि आधुनिक सोन्या चांदीच्या दागिन्यांनी ग्राहकांना भुरळ घातली। असे दागिने एकाच छताखाली मिळण्याची पश्चिम महाराष्ट्रातील ही एकमेव पेढी असल्याचं ग्राहकच अभिमानानं सांगतात, असं देवीचंद ओसवाल यांनी पत्रकार बैठकीत सांगितलं। सोन्याच्या आणि रत्नजडित दागिन्यांच्या विश्वासार्ह विक्रीमुळे अनेक ग्राहक चांदीचे अलंकार आणि वस्तू मिळण्यासाठी महेंद्र ज्वेलर्सकडे विचारणा करू लागल्यानंतर महेंद्र ज्वेलर्समध्ये चांदीच्या अँटिक आणि दैनंदिन वापरातील वस्तू तसंच दागिन्यांचं भव्य दालन सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला। 13 सप्टेंबरला मधुरिमा राजे छत्रपतींच्या हस्ते हे दालन ग्राहक सेवेत रुजू होणार असल्याचं देवीचंद ओसवाल यांनी सांगितलं। राजर्षी शाहू महाराजांच्या कल्पकतेमधून कोल्हापूरमध्ये सोन्या चांदीच्या कारागिरांना प्रोत्साहन देण्यात आलं। आज कोल्हापूर आणि हुपरीमधील कारागिरांचे दागिने देशभरात प्रसिद्ध आहेत, परंतु कोल्हापुरात स्थानिक पातळीवर चांदीचे दागिने उपलब्ध होत नाहीत। महेंद्र ज्वेलर्सचं चंदेरी दालन ही उणीव भरून काढेल असा विश्वास राजू आणि मितेश ओसवाल यांनी व्यक्त केलाय। स्टेशन रोडवरील महेंद्र ज्वेलर्सच्या चंदेरी दालनामध्ये चक्क चांदीचा सोफा सेट, डायनिंग टेबल याबरोबरच गृहसजावटीसाठीच्या शोभेच्या वस्तू, लहान मुलांचे चांदीचे पाळणे, चांदीचं जातं, उखळ, मोठाल्या चांदीच्या समई यासह इतर चांदीच्या वस्तू उपलब्ध असणार आहेत। ग्राहकांनी या चंदेरी दालनाला अवश्य भेट द्यावी असं आवाहन देवीचंद ओसवाल, राजू ओसवाल आणि मितेश ओसवाल यांनी केलंय।